मिस्टर रघु. येस, आय एम सो सॉरी मिस्टर रघु. आम्हाला आता जरा अर्जंट निघावं लागतंय, पण आता फंक्शन्स आहेत, सो आपली भेट होईलच. तेव्हा बोलू आपण डिटेलमध्ये. श्योर. आराध्या, मी गाडी काढतो, तू ये. हो हो. सी. रघ्या, का आलायस तू? कुणाच्या सांगण्यावरून आलायस? खरं खरं सांग, कुणाच्या सांगण्यावरून आलायस? सांगितलं होतं ना तुला परत दिसायचं नाही, मग का पुन्हा पुन्हा समोर येतोयस तू? बापरे, तुमच्या मध्ये आलो का मी? रघ्या, इकडे का कामाने आलो होतो? मला वाटलं सरांचे 2 शब्द बोलता येतील. तू बस तेवढंच. सॉरी हा. आज पुन्हा एकदा सत्य उंबरठ्याशी येऊन गेलं. भाऊजी, त्या ताराच्या आजीला देण्यासाठी जो 50 लाखांचा व्यवहार झाला होता, तो कव्हर करण्यासाठी तुम्ही जिथून 50 लाख रुपये उचलले त्यांना ते पैसे परत करावे लागणार आहेत. म्हणजे त्याची काहीतरी सोय तर करावी लागेल ना, नाहीतर आपल्यावर त्याचं व्याज वाढत राहील. संजय, एकदा लग्न झालं ना की नंतर त्याच्याच मागे लागणार आहे. पण सध्या तरी एवढी मोठी अमाऊंट आपल्या ऑफिसच्या अकाउंटमध्ये सेटल करणं गरजेचं होतं. बरोबर. अरे श्रेयस, ये. ऍक्च्युली मला तुमच्यासाठी आणि मामासाठी सुद्धा ऑफकोर्स काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं मला. तर म्हणलं तुम्हाला विचारून घेतलेलं बरं नाही का? काय काय घेऊ सांगा ना. अरे श्रेयस, तुझ्या सुखाशिवाय आम्हाला काही नको. अहो नाही, ते झालंच, पण तरी तरी इच्छा होती माझी, म्हणून विचारायचं होतं. श्रेयस, तुला माझ्याशी काही बोलायचंय का? तसं जाणवतंय मला. अरे बोल ना माझ्याशी. कुठलाही संकोच बाळगायची गरज नाही. बोल ना. डॅड, खरं तर त्या 50 लाखांच्या व्यवहाराबद्दल बोलायचं होतं मला. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, मी एक वेगळी टीम अपॉइंट केली आहे आणि ती टीम तटस्थ राहून इन्व्हेस्टिगेट करते. आणि त्यांनी मला सांगितलं त्या 50 लाखांबद्दल, त्या व्यवहारात डॅड. त्यात माझं नाव समोर आलंय, बरोबर ना? हा, म्हणजे व्यवहारापेक्षा मला असं वाटतंय की असं काय आहे जे मला माहीत असू नये. हा, म्हणजे असा काय प्रॉब्लेम आला होता आपल्या कुटुंबाला, आपल्या घरी, की एवढ्या पैशांची गरज पडली आणि मला तो माहीत असू नये? म्हणजे अशी काय अडचण आहे की मला सांगता येत नाहीये की काय प्रॉब्लेम आहे? अरे श्रेयस, तुझी तब्येत बरी नव्हती रे तेव्हा. ते तेव्हा ना मामा, तेव्हाच ठीक आहे, मी समजून घेतो, पण आता काही दिवसांपूर्वी ते अकाउंट सेटलही झालंय. तरी मला सांगता येऊ नये का असं? हो श्रेयस, तुला सांगायचंय, पण आत्ता योग्य वेळ नाहीये. का मी पात्र नाहीये ते जाणून घ्यायला? म्हणजे असं काय कॉम्प्लिकेटेड आणि कॉन्फिडेन्शियल व्यवहार आहे तो की मला सांगता येत नाही? एनिवे, ठीक. थांब श्रेयस. श्रेयस, मी सत्य काय ते तुला सांगतो. तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बऱ्यापैकी खर्च आला आणि पर्सनली मला तो हँडल करता आला नाही, म्हणून आपल्या अकाउंटमधून मी 50 लाख रुपये घेतले. आता हा सगळा खर्च मला तिथे दाखवता आला नाही.
त्यामुळे ही सगळी रक्कम म्हणजे 50 लाख रुपये भरणं गरजेचं होतं, नाही तर बॅलन्स शीट टॅली झाली नसती. आणि मला असं वाटतं की ह्या अशा गोष्टी तुला सांगणं मला गरजेचं नाही वाटलं बाळा. सॉरी, माझ्यामुळे तेव्हा नाही. एनिवे म्हणजे तुमच्या जागी मी असतो तर मी सुद्धा कदाचित नसतं सांगितलं तुम्हाला. जाऊ दे. बरं, तुझी बाकी सगळी कामं आवरून घे. हं? तर हळद आहे, लग्न आहे, हं? नंतर तुला वेळ मिळणार नाही. हो, येतो. अहो भाऊजी, अहो मला वाटलं तुम्ही सगळं खरं खरं सांगता की काय. टेन्शन आलं होतं हो मला. नाही रे, ताराच्या बाबतीतलं सत्य फारच गुंतागुंतीचं आहे. आराध्याचा मृत्यू आणि ताराचं आराध्या म्हणून ह्या घरात येऊन वावरणं हे खूप मोठे धक्के आहेत आपल्या श्रेयससाठी. ह्या सगळ्या गोष्टी श्रेयसला कधी आणि कोणत्या वेळेला सांगू हेच कळत नाहीये मला. त्यानंतर श्रेयस कसा रिॲक्ट होईल माहित नाही. तारा सुद्धा चक्रव्यूहात सापडली. काय करावं खरंच कळत नाहीये मला. पण भाऊजी, तुम्ही एका मोठ्या परीक्षेतून वाचवलं, तुम्हाला आणि मला देखील. अहो खूळ लागलंय का तुम्हाला? अहो 4 हार कशाला, 2 हार पुरेसे आहेत, नवऱ्याला आणि नवरीला. बाकीचे 2 तुम्ही तुमच्याच गाड्यात घाला. अमृता, हळदीची तयारी सगळी नीट व्हायला पाहिजे बरं का. आणि जे काय करशील त्याची माहिती मला दे. हं? अरविंदा, अरे सगळ्या गाड्यांचं सर्व्हिसिंग झालंय ना, आणि पेट्रोल भरले की नाही सगळ्यात. ऐन वेळेला धावपळ नको व्हायला. आई काही काळजी करू नका. हा, नारळ आले, सुपाऱ्या आल्या, कुंकू आला आणि हळद सुद्धा आला. अक्षय अक्षय अक्षय, ऐक ना. काय झालं मामा? अक्षय उठ ना, ही खुर्ची तिकडे न्यायची आपल्याला. अरे उठ उठ प्लीज प्लीज. चला सॉरी, चला उठ उठ प्लीज प्लीज. अरे काय तुझं पण. चल घे. सावकाश. हो हो हो, सावकाश. हा हा, चल घे. हा चल. सॉरी अक्षय, माझा अंदाज चुकला. काय मामा, तुझा अंदाज Sorry. नेहमीच चुकतो. सॉरी 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 सॉरी. काय ठेव, नीट ठेव. हा हा. म्हणजे ह्यांचं लग्न आहे, आजूबाजूला एवढी गडबड चालली आहे, एवढा गोंधळ चाललाय,